पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। पीक विमा आज मोठी लॉटरी लागली। आज शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी राज्यासाठी एक अशी बात समोर आलेली आहे की जी ऐकून तुम्ही एकदम खुश होऊन जाल। ही माहिती जर अर्धवट सोडली जर तुमचं लय मोठं नुकसान होऊ शकते, म्हणून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज या क्षणाचे नेमकं काय घडते हे सविस्तर समजून घ्यायची वेळ आलेली आहे। बघा भावांनो, पीक विम्याचे आणि अतिवृष्टी जे नुकसान झाले होते त्यांचे पैसे आता थेट तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सरकारनं थट्ट वेळापासून एक नवीन संदेश काढायला जो तुमच्या प्रपंचाला मोठा आधार देण्यात आहे। पण आता एक लय मोठा पेच आहे जो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यासाठी ही बात म्हणजे अडचणीच्या काळात मोठा आधार ठरला आहे। आज अनेक जिल्ह्यातून ही बातमी पसरली, पण आता ही रक्कम नेमकं कोणाला मिळणार अन्य कोणाला नाही हे कळल्यावर तुम्हाला धक्का बसले। आता तुम्ही म्हणसाल की नेमकं कोणत्या बँक खात्यात पैसे जमा करणार, तर एका महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या HDF सारख्या आणि एखाद्या सुद्धा एक तारीख गेली होती आहे। या निर्णयामुळे आता बँकचे हेल्पर बंद होणार आहे। च्या विम्याची रक्कम किती असो पण ती आज तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी एक अटी नेमक करावी लागणार आहे। या योजनेत नाव येण्यासाठी एक अशी अट घातली आहे जी केल्यावर अनेकाची झोप उडणार आहे। ती अट काय आहे ते थोड्या वेळात तुमच्या समोर उघडले कारण आहे। बीड जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भावर एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे, जिथे लाभार्थ्यांसाठी या याद्या जाहीर केली जाणार आहेत। नागपूर दरबारावर सुद्धा निर्णय झाला असून आता फक्त पैसे वाटप व्हायला बाकी आहेत। या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला तुमचं नाव पत्ता कळेल। आता या पीक विम्याचा लाभ घेताना कोणत्याही महत्त्वाच्या चुका टाळाव्या हे एकदा कान देऊन स्पष्ट ऐका। आज जर तुम्ही तुमचे कागदपत्र नीट अपडेट केले नाही तर जर तुमचे पैसे परत जाऊ शकतात। या माहितीमध्ये दडले स्वप्न ऐकून तुम्ही म्हणाल की बरं झालं बाबा ही माहिती वेळेवर आली। तसेच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती कळेल आणि तसेच चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच बात ऐकण्यासाठी। चला तर पुढे माहिती आपण जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ऐका कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये माझ्या भावांना पैसे मिळणार आहेत ही यादी बघताना नीट लक्ष द्यावे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना नाव यादी सर्वांनी वितरण आहे। आज या जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे तसेच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो बघा, या सुद्धा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। धाराशिव, लातूर, नांदेड आणि सोलापूर या पहिला टप्पा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आज दिवस लय मोठा आहे। या जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना भावांना मोबाईलवर मेसेज लवकरच विम्याचे पैसे आला आहे हे आता तपासा। नसेल आला तर काय करावे हे मी पुढे सांगणार आहे। व्हिडिओ म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। मेसेज आला असेल तर तुम्ही आनंदात आहात, नसेल आला तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला मेसेज जर नसेल आला तर मी सांगेल की पुढे काय करावे। चला तर बघा, या सुद्धा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भारतातील शेतकऱ्यांना लय नुकसान झाले होते, पण आता काळजी करू नका। आजपासून या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप सुरू झाला आहे। यादीमध्ये तुमचे नाव गाव आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला अजून 2 मिनिट थांबावे लागेल। यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। तिजोरी उघडली आहे। याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर या सुद्धा जिल्ह्यामध्ये वगळ आहे। या 18 जिल्ह्यामध्ये आज मोठा धमाका सुरू आहे, पण या अटी काय आहेत चला जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आता ही महत्त्वाची अट आणि स्पेशल असा आहे की ज्यांनी पीक विम्याचे पैसे आता या तारखेला क्लिअर केले होते त्यांना हे पैसे मिळणार आहेत। पण राहू द्या, मोठी बातमी म्हणजे ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग
खुलासा ठेवला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता नवीन नियम आहे आणि दुसरी यादी नेमकं कोणत्या तारखेला जाहीर होणार आहे ह्यापैकी माहिती माझ्याकडे आली, तर तुम्हाला मी ती माहिती हवी असेल तर एक सेकंडसुद्धा इकडे तिकडे बघू नका, आणि कारण ती माहिती समजली तर तुमच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा होणार आहेत. ती माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ती खास तारीख आणि नवीन यादी अधिकृत लिंक मी थोड्या वेळात जाहीर करणार आहे. तोपर्यंत तुम्ही जिल्हा आणि तुमचे बँक कोणते आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ असा शेअर करा की जेणेकरून कोणत्याही शेतकरी भावांना विमा चुकणार नाही आणि वेळेवर पैसे मिळून जातील. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती, ती तारीख आणि नवीन यादी. तुम्हाला जर बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा, तुम्हाला मी सांगू शकेल की बघा या प्रकारचे यादी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत व तसेच बघा कोणत्या टप्प्यामध्ये आहे. आणि हो तसेच मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, कारण की तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या अशा चॅनलवर पाहायला मिळतील. पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर अशा शेतकरी भावांना काय करावे लागेल, काय काम आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तसेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुढचा व्हिडिओ आपण तुमच्या जिल्ह्याचे यादीमध्ये नाव आहे की नाही आणि तुमचे नाव आहे का, आपण संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला किती आतापर्यंत पीक विम्याचे पैसे मिळेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटू एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की आपले शेतकरी बांधव इथून सुद्धा आपला व्हिडिओ पाहतात. धन्यवाद. भेटू एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.